ए धंबोबाय लागणार. यो पण डॅमेज झालाय. आता तर आज वाटतं मला गर्लफ्रेंड भेटेल. मागचे खिशे पुढे आहेत ना, पुढचे खिशे मागे. फेल काम आहे, फक्त नावाला आहे म्हणून. तुझे काय आहे? काजू कुठे? चॅनल मी तुमचा वेकेशन के, पण मी आज खूप म्हणजे खूप सॅड आहे. कारण की काल रात्री माझी गाडी पूर्ण डॅमेज केली एक साईडतून कंटेनरवाल्याने. मी फक्त डिझेल टाकायला गाडी उभी केली आणि तो समोरचा कंटेनरवाला डिझेल टाकून निघत होता आणि त्याचा मागचा काठ पूर्ण माझ्या गाडीला घसरत गेला आहे. पूर्ण म्हणजे दरवाजा बंपर वगैरे सगळा गेला आहे. भावांनो, जेवढा गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर त्रास नव्हता झाला तेवढा आज मला माझ्या गाडीने त्रास दिला आहे. कारण की बाई जीवाला जीव देणारी माझी गाडी. गाडीचा असा पूर्ण रात्रभर झोपलो नाही. काहीतरी 3 वाजता आलो चौकीतून, तेव्हापासून ते डायरेक्ट 7 वाजता उठले. म्हणजे 5-10 मिनिटात परत असं उठत पूर्ण रात्रभर झोपलो नाही. आले आता जार भरायला आणि केस पण कापायचे आहे. पूर्ण 1.5 महिन्यानंतर आज केस कापणार आहे. काय माहिती कुठली कट मारीन जातात. हे सगळा लोकेश दादावरच आहे. जार भरायला आलं तर तिथं पण बाई 300 जार पुढे आहे. फक्त 1 मिनिटाची लेट झाली, 1 मिनिटासाठी. त्यांना वाटतं आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस पूर्ण खराबच जाणार आहे. कार वगैरे भरून झाल्या जातो केस कापायला. त्याच्यानंतर जातो 1-1:30 वाजता परमबाईची गाडी आणायला. तो गाडी देणार आहे करतं ये ना भाई, बिंदास करतं घेऊन जा. म्हणजे भाव फक्त 2 दिवसासाठी दे. आमची फॉर्च्युनर येईल आता थारला. काय माहीत किती दिवस जातात व्हायला. घरी तर अजून माहितीच नाही कोणाला काय झालं. आता पप्पाने विचारलेलं गाडी कुठे, तर मी सांगितलं का मित्राला दिली. आता काय माहिती समजल्यावर किती शिवाय येतात. पण भावांनो एवढा टेन्शन आलं नाही मला, टेन्शन. आता केस कापायला लोकेश दादा पण तिथे पण मला भीती खूप वाटते. कारण की पेट्रोल संपेल कुठे पण. आधी पेट्रोल टाकायला जाऊ का केस कापायला जाऊ तेच काय समजत नाही. केस कापलेले आहेत. आता काहीतरी नवीन स्टाईलमध्ये कापलेले आहेत. पेट्रोल भरायला बघू. लोकेश दादाला फोन करायची नाही वारी आली ते बरे. पेट्रोलही कमी आहे गाडीने. का माहीत पोचल का नाही पोचल. टाकला भाई. आता कसा टेन्शन नाही. कंप्लीट तिथं गेलो आणि पेट्रोल संपलाय. म्हणजे थोडे नशीब चांगले होत चालले आहेत. आता परमशेट करून गाडी घ्यायला ट्रेननी जाणार आहे. बघू आता. मला तर काही समजत नाही ट्रेनचा, तरी तुला येण्याला विचारत जाईल खोराला. परत यो तरी कामाला येईल. पाण्या नाही येत पण यो तरी कामाला येईल बोललो. याला अंगला स्टेशनला सोर, मग तिथनं गाडी घेऊन जा घरी. तिथनं परमशेटला लावले फोन करतं ये बिंदास घेऊन जा. आज वाटतं मला परमबाईने आपल्याला थार दिलेली आहे. भावा तुझे खूप खूप धन्यवाद. आणि प्लस बॉलला पण तुझे भेटेल का होते नको भावा. मला फक्त सोमवारपर्यंतच काम आहे, तोपर्यंतच घेतो. नाही तर माझी तशी पण फॉर्च्युनर येईल. आशुबाईने चांगले शोरूमला जाऊन जायचं. काहीतरी कागदपत्र आणायचे, पप्पाची सही लागेल त्याच्यावर, ते घ्यायला चाललो आहे. खूप म्हणजे खूप. पण मॅन्युअल चालवायला ऑटो चालवायला मजा येतो. टेन्शन नाही ना कायच. खूप फ्री गाडी ऑटो. असं वाटतं आता नवीन गाडी घ्यावं ती ऑटोच घ्यावा मॅन्युअल. गेअरवाली कंटाळा आला. मॅन्युअल ऑटो जरा बरं वाटतं. एकच पाय आणि एकच हात, काहीच टेन्शन नाही ना. कधीच ना आजपर्यंत कुठं धोका दिला. विकी बाईला तिने खूप जणांनी धोका दिला, पण तिने आजपर्यंत कधीच धोका नाही दिला. तुम्हाला दिसली नसेल बघा. पूर्ण इथपासून तर इथपर्यंत पूर्ण चेंज करावं लागणार. यो पण डॅमेज झाली. फोग लॅम्प तुटला आहे. म्हणजे खूप खर्च आलेला आहे. आता तर काय एवढा मला सॅड वाटतंय ना. खूप इकडे बघा ना तुम्ही. काय या काय इकडे हे बी पार त्याने नेले झालेलं आहे. कारण की हो पूर्ण उपटलं ना, म्हणून त्याच्यामुळं आतमध्ये पण थोडा मार लागलेला आहे. नशीब का टायर नाही फुटला आणि काय याला झाला नाही. ते चांगलं नशीब होते. आता परमबाईची फिरवतोय थोडी. ऑनलाईन काही बी पेपर आहे घेऊन जातं बाईला देतं. मग पप्पा तर सगळा घेऊन येईल. तो तेव्हा करून येईल. काय माहीत किती दिवसांनी भेटेल ते गाडी. बघू तर काय तर घरी जेवायला. नॉनव्हेज असलं तर जेवण, नाही तर नाही. झोपलेलो मस्तपैकी उठलो आणि लगेच लोकेश दादाचा फोन आला. काय करतं घरी भोजन नको करू आज, इकडे विशाल संचेवरती भोजन करायचे म्हणून आणले सगळ्या भोजनाचे साहित्य. आता बघू कसा बनवतोय भोजन. रेसिपी आहे हो भेजा. अजून काय आणि मुंडी मी केले.
कशा हो मारायचे त्याला हो का काय अरे बाबा आता घटस्फोट झाले असता तुझा तेल टाक त्याच्यात तेलाला मस्त की गरम कर हे घे कांदा दे. बिना तेलाचा हा आयला तो मारायचा कांदा टाक तेल टाक त्याच्यात अरे ते टोपशी उलटी व्हाय तुम्ही त्यातला तो मुंडी ना भेजा उलटा व्हाय अरे बाबा या तेल कधी मारायचा एकटं मग आपण लय तेल टाकतं की मग आपण पाप नाही झाला पाहिजे भेजीला काय मारते यानी खरं भेजेल आणि याला मसाला द्यायची मला उलट कामाचा माणूस मला थोडा घरी बोलवलं थोडा काम होतं आमच्या घरी तोपर्यंत इकडं मुंडी एकदम प्लस क्लास झालेली भाऊ इथला टेन्शन नाही भाऊ असलं कुठे आता मुंडी झाली आता भेजाचा टाईम आली भेजा लसूण होतलंय माझ्या याच्यावर डबल पलटी फक्त अशी डबल पलटी मारे जास्त नको बदलो भाकर खाऊन घेते यांचा भेजा ना सेजा कधी व्हायचा काय माहित घे रे भेजा 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 पर भेजे को भेजे मी नाही भेजा अरे ते लसणं जास्त वाटतं भेजाची मला समजेल नंतर वर्षी लसूण कमी भावांनो आज खूप लेट उठलो कारण की काल लेट झोपलो होतो कारण की थोडा आम्ही बसलेलो पार्टीमध्ये सगळे मित्र आता आम्ही चाललो आहे मुंबईला आपल्या परमबाईची थार घेऊन तुम्हाला दाखवतोच नक्की कशासाठी चाललो आणि कुठं चाललो होते चल रे भावा लोकेश भावा आता चाललो बस स्टँडला लोकेश दादा आणि मी निघतो आम्ही एकदम असती चालले आता मुंबईला आणि अति सुंदर नजारा आलेला आहे आमच्या समोर खूप चांगला वाटतंय एकदम लवली वाटतंय एकदम लवली बघा ना तुम्ही पण किती सुंदर वाटतंय लोकेश भाऊ त्याचा शूट मारतोय खास आपल्या व्हिडिओसाठी आलोय आता बिल्डिंगच्या इथे खालती बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे आमचा दोघांचा तर काय होतं तर जाऊन बघावं लागणार कारण की फर्स्ट टाईम थोडा हे होतं म्हणून बघू आता कसं काय होतं आता अजून दादा फक्त काय मागवायचे ते बघू आता तो काय मागवतो ते झालेला आहे आमचा पूर्ण पण एकदम खास नाही एकदम फेल काम इकडे आलोय भावांनो खालती कायच आम्हाला आवडलेलं नाही एकदम फेल काम आहे फक्त नावाला आहे म्हणून आहे काय चव ना आमचं दाबणं ऐकणार आमचं डेलीवालं दाबणं ऐकणार ह्याला बाई आता बघू पुढची प्रोसिजर माझी बड्डेची काय ते असंच लोकेश दादानी पार्टी दिली की मला कळतं खास तुझ्या बड्डेसाठी म्हणून आलतो पण त्याला सांगतो बाबा एकदम फेल काम आहे परत नको आणून आणि परत असले कुठे ठिकाणी मला नेऊ नको आपला धाबा एकदम बेस्ट आहे इकडे गेलतो लिफ्टमध्ये गेलतो कान डायरेक्ट पॅक झालं जाताना असं घुमलेला डोका भावांनो 20 मिनटं इथं उऱ्याच मारतोय तरी यांची अजून पार्किंगला दिलेली गाडी आहे तर काय माहीत कुठं नेल ना काय झालं तर परमाना मारेल नाही बाबा आणा लवकर काही तर खेळत राहू फक्त असं आलेला आहे वाट आलोच तो म्हणतो मी आलोच आलेला आहे एकदम दणदणीत त्याच दरारात आणि त्याच रुबाबात घरी जायला निघालोय आता चाललोय असते असते बघू अटल सेतू बिहारी वाजपेयी नाही तर दुसरीकडे ना भावांनो एकदम फेल का मी फेल कायच माझ्या ना आली फक्त ना आवाला येतो ना आवाला नाही तर फुकाट आहे फुकाट येऊ नका तुम्ही नवी मुंबईचं कॅफे भारी आहेत भाई आम्ही कुठला तो कॅफे एशियन बिस्ट्रो बेलापूरचा तो आपण सुशी खायला गेलो तो एशियन बिस्ट्रो एकच नंबर आहे सुशी खायला जा फक्त तिथं
जबरदस्त. असा देऊनच नक्कीच रिटर्न येणार तुम्ही घरी. द नेक्स्ट डे. मॉर्निंग भावांनो 2 वाजता उठलोय कारण की काल खूप दमलो होतो आणि कंटाळा पण आला होता गाडी चालवून. दिवसभर गाडी चालवत होतो आणि मग आता चाललोय परमबाईची गाडी देऊन कारण की माझी फॉर्च्युनर आलेली आहे. ठाण्याला खूप दिवस जाणार आहेत असं मला समजलं आहे दादाकडून. जाता तर परमला फोन लावलेला, तो बोलतो ये भाई आहे घरीचे. त्याच्या घरी जातो आणि येताना येतो स्टेशनवरून ट्रेनमधून. कशाला नाही सर फालतू खर्च, 10 रुपये पण मिळेल. आलोय परम शेटच्या घराच्या इकडे. त्याला फोन लावायला लागेल कुठे आहे बघू. तो इथे तर दिसत नाही, बघते त्याची गाडी आहे. घर त्याचं इकडे आहे. मी कधी अजून त्याच्या घरी पण नाही गेलो. बघू त्याला फोन लाव. आलेला आहे परम बाय. दिसत पण नाही तो. नाही म्हटलं तिकडे इथनं काय मग म्हणजे जापत आले तर तिकीट घेतलंय पनवेलला जायचा. म्हणजे किसीने मला आडवायला पुन्हा 400-500 रुपये घ्यायला नको म्हणून 10 रुपये खर्च करून निघालो पनवेलकडे. आलोय भावांनो. माहोल एकदम शांत आहे. तुम्ही बघू शकता. ट्रेन पण यायला अजून टाईम आहे वाटतं. मला काही समजा नाही की तिची ट्रेन आहे. मस्तपैकी ट्रेनने आलो लगेच तिथनं रिक्षाने. जरा सफर करून बघू कसं वाटतं. तर खूप मजा आलेली आहे ट्रेनमध्ये आणि रिक्षामध्ये. आता चालले परत एकविरेला घरच्यांना घेऊन. काल पण गेलतो. आता घरचे बोलताना मला आज पण जायचं मग त्यांना घेऊन जाते. आजची ड्रेसिंग भावांनी पॅन्ट बघा तुम्ही कशी आहे. मागचे खिशे पुढे आहेत ना, पुढचे खिशे मागे. ना दे का बाई लोक बाईचा महाराष्ट्रात. गाडी आलेली आहे घरी कारण की थोडी गाडी बाहेर गेली होती, मित्राला दिली होती दादानी. आणि नशीब जे ब्लॅक काचं पूर्ण काढले. आता जरा फिरवायला मजा आहे. ब्लॅक काचात काय दिसत नव्हतं आणि पोलीस खूप त्रास देत होते. एकविरा चालल्यावर भाईची ड्रेसिंग. भाईने नवीन शूज घेतले आणि त्याच्या पप्पानी त्याला, आणि माझ्याकडून तर त्याला जॉर्डन गिफ्ट करणार आहे मी. पाहिजेत ना जॉर्डन. एकदम हँडसम बॉय होऊन चाललाय तो. नक्कीच माझ्या कोण फील्डमधली पोरगी असली तर भाईला आमचे मेसेज करा. भाई खूप आज सुंदर दिसतोय. बघा ना तुम्ही पण किती सुंदर दिसतोय. गर्लफ्रेंड तर नक्कीच त्याला पटणार. बोल काहीतरी सांग तुझा. तू कितवीला आहे म्हणजे तशी तुला गर्लफ्रेंड भेटेल. नाको का. हे बघा धंबोबाई. ए धंबोबाई. हे बघा बाबूचा स्कूल मधला फ्रेंड. माझे कारल्याचे तुम्ही रमावली मागून मागितो गो तुझे दरबारी माझी अम्माई अम्माई अम्माई. इथं दर्शन घ्यायचं तर आधी याला चारायला पाहिजे. आल्यावर आमची फॅमिली गेले पुढे चालत यांना दोघांना खायचा होता म्हणून थांबले आम्ही. मम्मी बाई आणि गेले पुढं. याला ठुसायला लागतं कुठं पण गेलो तरी. आमचा बाबू चढून दमला का बाबू. हा आणि त्याने बुटांची पूर्ण वाट लागलेली आहे. पूर्ण वाखवली. याला परत घ्यायची ना असली बुटा. याला कसली विसलीच बुटा घेतलेली बरी. पोचलो आता. याला बघा किती घाई आहे. थांब र. हे बघा याचं दर्शन झालंय. कायच गर्दी नाही. काल तर खूप म्हणजे खूप भयंकर गर्दी होती. आज कायच नाही. काही सेकंदात दर्शन झालेलं आहे. काल पण काही सेकंदात झालता. घरच्यांची वाट बघतो ना. घरची कधीच खाली गेली. आम्ही बघतो त्यांची वाट कुठे आहे म्हणून. उतारलो घरची पण आणि तिथे चाललो आता घरी डायरेक्ट. थेट घरी. कुठून पण आलो तरी पहिला मला फार्म हाऊसवर यायला लागतं आणि पूर्ण बघायला लागतं. टाकी कुणाचे टँकर किती झालेत काय झालेत आणि पाऊस पण आला खूप चांगला वाटतं. आता बघू पुढचा प्लॅन काय होतो. नाहीतर डायरेक्ट घरी झोपतो.